उरुस्तंभ. उरू म्हणजे मांड्या. मांड्यांचा भाग गळून जाणं, ताठरल्यासारखं वाटणं, जड वाटणं. पेशंट बरेच येतात, एक्सरे MRI करतात, त्यांना वाटतं की हा कमरेचा त्रास आहे किंवा स्लिप डिस्कमुळे हा त्रास होतोय. तर हा त्रास स्लिप डिस्कमुळे नक्कीच होत नाही. बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये स्लिप डिस्क दिसते, MRI मध्ये गादी बाहेर आलेली असते, परंतु पेशंटला गादी बाहेर आलेले कुठलेही क्लिनिकली सिम्पटम्स नसतात. जसं की पाय दुखणं, कंबर दुखणं, पाय मुंग्या येणं, पाय बधीर होणं. फक्त पेशंट एकच सिम्पटम घेऊन येतो की चालल्यानंतर माझे पाय हे जड होतात, गळून जातात. ते पाय जड वाटणं, गळून जाणं हे टिपिकल सिम्पटम आहे उरुस्तंभ. मांड्या गळून गेल्यासारखं वाटणं, आखडणं. त्यांचा एक्सरे जर आपण बघितला, एक्सरे त्यांचा बघितला तर एक्सरे हा पूर्ण सरळ आहे बघा. इथे 2 मणक्यामध्ये अंतर आहे, गादीमध्येही व्यवस्थित अंतर आहे, मणके सरळ आहे, कुठेही मानेचा मणका बघा पूर्ण सरळ, कुठेही काही प्रॉब्लेम नाही. पण पेशंटला जर विचारलं काय त्रास होतो सांगा, असं मांड्यावरून आले आणि खाली लवण्यावरून येते. उरुस्तंभामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा पाय भरून येतोय, पाय जड होतोय, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पाण्यात चालायला जाणं. अर्धा तास ते 45 मिनटं कंपल्सरी पाण्यात चालायचं आहे, छातीच्या खाली जेवढं पाणी असेल. पण काही लोकांचा प्रॉब्लेम येतो की पाणीच नसतं किंवा तलाव नसतो. अशा लोकांनी घरातला जो शॉवर आहे तो चालू करायचा आहे, छातीच्या खाली फक्त शॉवर लावून 20 मिनटं चालायचं आहे. पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे वाळू गरम करायचे, वाळूमध्ये सैंधव मीठ किंवा खडे मीठ टाकायचं. साधारण एक 150 ते 200 ग्रॅम वाळू, त्याच्यामध्ये 50 ग्रॅम खडे मीठ, ते टाकून पुरचंडी बांधायची. तव्यावरती मोहरीचं तेल घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे. पुरचुंडी बांधलेली वाळूची पुरचुंडी तेलामध्ये गरम करायची. पुढचा पाय 10 मिनटं, मागचा पाय 10 मिनटं, उजवा पाय डावा पाय, असं टोटल 40 मिनटं वाळूचा शेक कंपल्सरी आठवड्यातले 3 दिवस घ्यायचा आहे. गोमूत्राचा लेप, कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत गोमूत्राचा लेप नित्य नियमाने रोज करायचा आहे. त्याचबरोबर जेवणामध्ये तूप, तेलाचे पदार्थ हे पूर्णपणे कमी करायचे आहेत. भाज्या ह्या पाण्याच्या फोडण्यामध्ये भाजी द्यायची आहे. धणे जिरे तुपाची फोडणी, आलं लसणाची फोडणी त्याच्यामध्ये द्यायची आहे. फार तेलाचे पदार्थ, तुपाचे पदार्थ हे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत, बंद करायचे आहेत. सायकल चालवण्याचा व्यायाम करणं हा खूप महत्त्वाचा त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर एक लक्षात घ्या, डिफरन्शियल डायग्नोसिस करणं. नक्की हा त्रास त्यांचा जर MRI आपण बघितला, MRI मध्ये जरी गादी ही माइल्ड बाहेर असली तरी त्यांना असलेला त्रास हा क्लिनिकली डॉक्टरने निदान करणं गरजेचं आहे की हा उरुस्तंभ आहे ना, हा की डिस्कमुळे किंवा एक्सरेमुळे त्रास होतोय. बरेच लोक बऱ्याच दवाखान्यात जातात, 5-6 दवाखाने होतात, 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट्स होतात, तरी फरक पडत नाही आहे. MRI डॉक्टरांना दाखवतात, तिथे इंजेक्शन्स घेतले जातात, तरी फरक पडत नाही आहे. परंतु क्लिनिकली डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे नक्की त्रास हा स्लिप डिस्कमुळे आहे, नक्की त्रास हा डिजनरेटिव्हमुळे आहे का उरुस्तंभामुळे आहे, हे निदान करणं खूप गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या मित्रपरिवारांमध्ये ज्यांचे पाय जड वाटतात ते अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.